बातमीपत्राची सुरुवात करणार आहोत राज्याच्या राजकारणातल्या एका मोठ्या बातमीने। महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या भूकंपाची चर्चा रंगली। महापौर पदासाठी भाजप कशा पद्धतीने शिंदे सेनेचा गेम करण्याची शक्यता आहे। महायुतीतल्या मित्रपक्षांमध्येच पडद्यामागे काय हालचाली सुरू आहेत पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार, ठाकरे साधणार नेम, शिंदेंचा होणार गेम। शिंदेंना डावलून फडणवीस ठाकरे चर्चा। राज्यातील 29 महापालिकांमध्ये भाजपनं सर्वाधिक 1400 जागा जिंकल्या। मात्र त्यानंतरही राज्यात चर्चा रंगली आहे ती आणखीन एका राजकीय भूकंपाची। कारण महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुंबईत हॉटेल पॉलिटिक्सला जोर आलाय। शिंदेंचे नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत। त्यातच शिंदेंनी 2.5 वर्षांचं महापौर पदाची मागणी केल्याची चर्चा आहे आणि हीच गोष्ट भाजपला खटकली आणि पडद्यामागच्या हालचालींना वेग आला। मुख्यमंत्री फडणवीसांनी थेट उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली। कल्याण डोंबिवलीतील फोडाफोडीला ब्रेक लावण्यासाठी भाजप आणि ठाकरेंमध्ये समित्याची चर्चा आहे। महापौरपद आणि स्थायी समितीच नव्हे तर बेस समितीचं अध्यक्षपदही देण्यास शिंदे सेनेचा भाजपला नकार आहे। शिंदे सेनेला शह देण्यासाठी ठाकरे सेनेसोबत छुप्या युतीची चर्चा आहे। महापौर पदाच्या निवडणुकीत ठाकरे सेनेचे 65 नगरसेवक गैरहजर राहण्याची शक्यता आहे। निवडणुकीदरम्यान गैरहजर राहून 2017 मधील परतफेडीची चर्चा आहे। या चर्चेनंतर भाजप आणि ठाकरे सेनेची चांगलीच धावाधाव झाली आहे। राजकारणात काही अशक्य नसल्याचं सांगत भाजपनं सूचक संकेत दिले तर ठाकरेंची पडद्यामागे चर्चा सुरू असल्याचं वृत्त ठाकरे सेनेनं फेटाळून लावलंय। राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं, परंतु सध्या अशी कुठलीही चर्चा नाही। महायुतीचा महापौर होणार हे अतिशय स्पष्ट आहे। भारतीय जनता पार्टी शिवसेनेची महायुती आहे आणि अतिशय भरभक्कम आहे। त्यामुळे कुठेही इतर कुणाशी चर्चा करण्याचा सध्या प्रश्नच येत नाही। एकनाथजी शिंदे यांनी देखील स्पष्ट सांगितलंय की आम्ही महायुती म्हणूनच महापौर बसवणार आहोत। रावसाहेब, आताच्या घडीची एक मोठी बातमी आहे, देवाभाऊंसोबत उद्धव ठाकरेंची चर्चा झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। नाही, या सूत्रांवर आम्ही विश्वास ठेवत नाही। दुसरीकडे फडणवीसांचं महत्त्व कमी करण्यासाठी दिल्लीतून चावी दिली जात असल्याचा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला। बघा, हे असं आहे की मिस्टर एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे लोहपुरुष आहेत ना। त्यांनी शिवसेना फोडली, त्याच्यामुळे त्यांना जे अमित शहा आहेत ते खांद्यावर घेऊन फिरतात दिल्लीत ब्लू आईड बॉय म्हणून। आता ते काही करू शकतात। तसं नसतं तर त्यांनी महापौर पदावर दावा सांगितला असता का 29च्या जोरावर का 27च्या जोरावर? कोणीतरी त्यांना चावी देत आहे ना दिल्लीतून, ते कोण? दिल्लीतून एकनाथ शिंदे यांना चावी देणारे कोण की महापौर पदावर दावा सांगा म्हणून, जेणेकरून भारतीय जनता पक्षाचा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा महापौर होऊ नये। मुंबईत एवढ्या मोठ्या प्रमाणावर हॉटेल पॉलिटिक्स सुरू असल्यानं आता भाजपही सावध झाली। 22 जानेवारीला महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर होणार आहे। त्यामुळे भाजपनं सर्व नगरसेवकांना मुंबई सोडून बाहेर जाऊ नये अशी सूचना केली। त्यामुळे आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर शिंदे सेना एक पाऊल मागे येणार की भाजप ठाकरेंशी छुपी युती करून प्रभाकर पै यांच्यानंतर आता दुसऱ्यांदा मुंबईचं महापौरपद पटकावणार, यावर राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा ठरण्याची शक्यता आहे। गणेश कवडेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।